प्रार्थना करा सुरुवातीची. पवित्र 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 सान्निधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो. हे प्रभू, पगारे पास्टरांना ह्या वेळेस जे अंधाराचे तू येणं केलं प्रभू, आणि पगारे पास्टरांना तू घरी पाठवलं, तुझे उपकार मानतो प्रभू. विशेष करून प्रभू, येणाऱ्या जाणारा प्रवास त्यांचा सुखाचा ठेव, आणि जातानाही प्रभू त्यांना सुखाचं त्यांच्या घरी परत जावते. हीच मी तुझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो म्हणून तुझ्या आमेन. प्रियांनो, देवाला मी प्रथम धन्यवाद देतो, देवाचे प्रथम आभार मानतो की देव बाप्पाने अशा ही परिस्थितीमध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं. तो जो निर्णय घेतो ना, त्या निर्णयाला कोणी बदलू शकत नाही. त्याच्या मनातल्या योजनेला कोणी व्यत्यय आणू शकत नाही. आणि तो त्या सेवकांना सेवेसाठी पाठवतो जो ऐकणारा आहे, जो करणारा आहे, जो परिस्थितीकडे लक्ष न देता प्रभूकडे लक्ष देऊन जो सेवा करतो, त्यालाच प्रभू म्हणतो निघ. घरीहून निघताना पाऊस नव्हता बरं का, अजिबात पाऊस नव्हता घरीहून निघताना. जर घरीहून निघताना पाऊस असता ना, तर मी म्हणलं असतं प्रभू पाऊस येतोय, मी नाही जात सेवेला. भिंगारमध्ये आलो मी आणि पाऊस स्टार्ट झाला. भिंगारमध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनटं माझे भिंगारमध्ये गेले, आणि भिंगारमध्ये खूप तुफान पाऊस झाला. 1 सेकंद थांबायचा, परत रप यायचा, असं 3-4 वेळेस पावसाने केलं. तेव्हाच मनामध्ये विचार यायला लागले. म्हणलं प्रभू माघारी जाऊ का? लगेच विचार आला मनात. म्हटलं माझ्या सेवेमध्ये आत्तापर्यंत असं झालं नाही, एकही घटना अशी झाली नाही, आत्तापर्यंत झाली नाही, भविष्याचं कोणी पाहिलं. मी सेवेला निघालोय आणि बिना सेवा करता मी घरी गेलोय. आत्तापर्यंत माझ्या बुद्धीला तर आठवत नाही की अशी घटना झाली. म्हणलं देवबाप, ही पहिली घटना करायची का माझ्या जीवनामध्ये की मी सेवेला निघालो, पण निम्म्या रस्त्यापर्यंत आलो, पावसाने मला पुढं जाऊ दिलं नाही. तुझी जरी इच्छा असली तर मी करायला तयार आहे, पण तुझी इच्छा नसली ना, या पावसाला थांबव. असा थांबव की मी ज्या ठिकाणी जाणार आहे तिथं सेवा होऊन मी माझ्या घरी सुखरूपपणे पोहोचेल, तेव्हा हा पाऊस आला पाहिजे. आणि प्रियांनो, जेव्हा प्रभू पाहतो ना की माझा सेवक कोणत्या कारणानं घराच्या बाहेर निघलाय किंवा मी त्याला कोणत्या कारणानं बाहेर काढाय, तेव्हा प्रभू किती जोराचा पाऊस असला ना, त्याला थांबवण्याची आमच्या प्रभूमध्ये शक्ती आहे. असा पाऊस थांबवला प्रभूने. दिसतोय का पाऊस? एक थेंब दिसतोय? येतोय का आवाज पावसाचा? प्रियांनो, जो आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करण्याची इच्छा ठेवतो ना, त्याच्या जीवनामध्ये देवबाप त्याला दाखवतो, तुझ्या सांगण्याप्रमाणे मी करणार आहे. आणि प्रियांनो, तुम्ही अतिशय आशीर्वादित प्रियजन आहात की तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी बसलेले आहात. प्रियांनो, देवबाप तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये निराश नाही करणार. तर आजचं वचन पण असं ग्रेट वचन आहे आजचं. प्रियांनो, बायबलमध्ये एक असा भोळा व्यक्ती आहे, इतका भोळा आहे तो की त्याच्या भोळेपणाचं वर्णन करणं मला तरी माझ्या बुद्धीला शक्य नाही. पण पवित्र आत्मा जिथपर्यंत बोलल त्या भोळ्या व्यक्तीविषयी, तिथपर्यंत मी जरूर बोलण्याचा प्रयत्न करेल. इतका भोळा आहे तो की त्याला माणसाचं जरासं पण तो म्हणतात आपला आपण ओळखतो. शीटावरून भाताची परीक्षा आपण ताबडतोब करतो. पण बायबलमध्ये एक असा देवाचा सेवक आहे, इतका भोळा सेवक आहे तो
की त्या भोळ्या सेवकाचं भोळं पाहून मला पण मनामध्ये फार आश्चर्य वाटलं, कळवळा आला मला की इतका भोळा सेवक देवबाप्पाने बायबलमध्ये ठेवला, पण त्याला अफाट सामर्थ्य दिलं. इतकं अफाट सामर्थ्य त्या सेवकाजवळ होतं, अख्खे बलिष्ठी लोक घाबरायचे त्याला. त्याच्या समोर एक बलिष्ठी व्यक्ती येऊन उभा राहण्याची हिंमत करत नव्हता. त्या दासाचं नाव काढलं की म्हणायचे नाही त्याच्या समोर जायची आमची हिंमत नाही, ताकद नाही, आम्ही त्याचं नावसुद्धा घ्यायला घाबरतो. इथपर्यंत बलिष्ठी व्यक्ती त्या व्यक्तीविषयी मनात विचार करत असतील. बायबलमध्ये शब्दशः तसं लिहिलेलं नाही, पण पवित्र आत्मा जर बोलतोय तर पवित्र आत्म्याला सर्व माहीत आहे कोणाच्या मनामध्ये त्या समयात काय विचार होते आणि काय नाही. प्रियांनो, पण तो भोळा व्यक्ती एका स्त्रीच्या नादी लागल्यानंतर त्या स्त्रीने त्या व्यक्तीला समाप्त केलं. वचनासहित दाखवेन मी तुम्हाला, आणि त्याचंच मनन मी केलंय. शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये फक्त तो अध्याय मी वाचला, थोडक्यात वाचला, ते पॉईंटच वाचला मी, आणि पुढचे वचन देवबाप्पाने त्या पॉईंटला धरून लगेच मला दिले पुढचे वचन. आणि 5 मिनिटामध्ये माझा संदेश आजचा तयार झालेला आहे. मला आश्चर्य वाटलं की 5 मिनिटामध्ये देवबाप्पाने मला शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये मनन पण दिलं आणि काय बोलायचं त्याचा मला रस्ता पण दाखवला. पवित्र आत्मा सेवकाला संदेश सांगण्याचा रस्ता दाखवतो. मग तो संदेश कसा पवित्र आत्म्याला द्यायचं ते पवित्र आत्मा ठरवितो. पवित्र आत्म्याला आम्ही नाही शिकवू शकत की अशा प्रकारे तू बोल, तशा प्रकारे तू बोल, ही कृती कर, ती कृती कर. पवित्र आत्मा मनाचा मालक आहे. तो आपल्या मनाने आपल्या सेवकाला चालवतो. जो पवित्र आत्म्याला आपल्या मनाने चालवण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्याकडून सेवा होणं शक्य नाही. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चाललं पाहिजे, तेव्हा पवित्र आत्मा आमच्याकडून सेवा करून घेतो. आणि ज्या भोळ्या व्यक्तीविषयी पवित्र आत्मा इतकं बोलला पण नाव आत्तापर्यंत सांगितलं नाही, त्या भोळ्या व्यक्तीचं नाव आता देवबाप सांगत आहे. पण त्या अगोदर एक वचन मी तुम्हाला सांगतो. नीतिसूत्रे 14वा अध्याय 15व्या वचनात लिहिलंय की भोळा व्यक्ती प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. हे आजच्या संदेशाचं वचन आहे. आणि तो भोळा व्यक्ती प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणारा बायबलमध्ये कोण आहे माहिती आहे? शमशोन त्या भोळ्या व्यक्तीचं नाव आहे. काय नाव आहे त्या व्यक्तीचं? शमशोन. इतका भोळा व्यक्ती तो. एक दलीला नावाची स्त्री बलिष्ठ्याच्या सांगण्याप्रमाणे शमशोनाकडे ती, आणि बलिष्ठी लोक त्या दलीला स्त्रीला भरपूर पैसा देण्याचा त्यांनी ठराव केला. शास्त्रेचा 16वा अध्याय तुम्ही जरूर वाचा आज झोपण्या अगोदर. आता मी शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये पवित्र आत्मा बोलणार आहे, डिटेलमध्ये पवित्र आत्मा सांगणार नाही. पण डिटेलमध्ये तुम्हाला त्या अध्यायामध्ये, फार छोटा अध्याय येतो, फार मोठा अध्याय नाही, त्या अध्यायामध्ये लिहिलंय की शमशोनाकड एक दलीला नावाची स्त्री येते आणि ती त्याला भुरळ घालते. काय भुरळ घालते? शमशोना, तुझ्या अंगामध्ये एवढा पावर, एवढी शक्ती आहे, कुठून आहे? ह्या शक्तीचं काय कारण आहे? जे कारण आहे ते कारण मला सांग. शमशोन पहिल्यांदा खोटं बोलतो, दलीला कानाडोळा करते. दुसऱ्यांदा खोटं बोलतो तरी दलीला कानाडोळा करते.
पण शमशोन असा व्यक्ती तो विचार करत नाही वैयक्तिकरित्या की ही आलेली स्त्री मला फक्त माझ्या शक्तीला पॉवरला जाणून घेण्याची काय इच्छा करते. डिटेलमध्ये तिथं शब्द दिले, दलीला कशी शमशोनाला बोलली. टोला तर मारला पण कळू नाही दिला शमशोनाला की मी टोला तुला मारत आहे. तुम्ही तो अध्याय जरूर आज रात्री झोपण्यापूर्वी वाचा प्रियांनो. इतके आशीर्वादित होता ना तुम्ही की भावी जीवनामध्ये कसे भोळे व्यक्ती असू शकतात त्याचं उदाहरण तुम्हाला त्या अध्यायातून दिसणार आहे. एखादा देवाचा सेवक किंवा देवाच्या संगती राहणारा विश्वासू म्हणला असता 2 वेळेस झालं ही स्त्री मला फक्त माझ्यामध्ये ही पॉवर शक्ती कुठून आली याच्याविषयीच काय विचारते. आणि त्या अगोदर दलीला स्त्री येण्याच्या अगोदर या शमशोनाने अनेक बलिष्ठी लोकांना मारलेलं होतं. असं नाही की दलीला स्त्री आली त्यानंतर काही घटना झाल्या. त्याच्या अगोदर या शमशोनाने बऱ्याचशा बलिष्ठी लोकांना मारलेलं होतं. अख्खा बलिष्ठी गज्जा नावाचं ते शहर आहे, त्या शहरामधले बलिष्ठी लोक सगळे या शमशोनाच्या विरोधात होते. आणि शमशोनाला कशाही प्रकारे खालच्या पातळीला न्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं, कारण त्याने बऱ्याचशा बलिष्ठी लोकांना मारलेलं होतं. आणि बलिष्ठी लोकांनी पण बदला घ्यायचं ठरवलेलं होतं असं त्या अध्यायात दिलेलं आहे. प्रियांनो, जेव्हा 2 वेळेस विचारल्यावर शमशोनाने वैयक्तिकरित्या विचार केला नाही की या दलीला स्त्रीपासून मी माझं जीवन वेगळं करतो किंवा या दलीला स्त्रीपासून मी वेगळा होतो. तो त्या स्त्रीबरोबरच राहिला. तिसऱ्यांदा पण जेव्हा विचारलं दलीलाने तुझी शक्ती अंगामध्ये कोणत्या कारणाने मला सांग, तेव्हा पण शमशोनाने खोटं सांगितलं, खरं सांगितलं नाही की माझ्या अंगात शक्ती कुठून आहे. आणि मग तिसऱ्यांदा इतकी दलीला बोलती शमशोनाला, पार प्रेमापर्यंत बोलती, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, मी तुमच्यावर इतकं प्रेम करते पण तुम्ही साधं मला तुमच्या अंगात कुठून एवढा पॉवर आहे तेवढं सांगायला तुम्ही घाबरता. 3 वेळेस तुम्ही मला खोटं बोलले, कोठवर तुम्ही खोटं बोलणार. आणि मग तिसऱ्या वेळेस जेव्हा ती असं बोलते ना शमशोनाला, तेव्हा शमशोनाला फार राग येतो किंवा त्या शब्दाचा तो गंभीर विचार करतो. आणि मग तो सांगतो, माझी सगळी शक्ती माझ्या या डोक्याच्या केसामध्ये आहे, मी जन्मल्यापासून नाजीर आहे. आता बघा, ज्या सेवकाला, ज्या विश्वासणाऱ्याला माहीत आहे की मी जन्मापासून नाजीर आहे, माझ्या डोक्याला वस्त्र लावायची मुळीच परवानगी नाही, त्या भोळ्या व्यक्तीने या दलीलाला खरी हकीकत सांगितली की माझी शक्ती कशामध्ये आहे. आणि जसं सांगितलं, आता मी शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये सांगितलंय, पूर्ण फोडून नाही सांगितलं बरं का. फोडून तुम्ही त्या अध्यायात बघा, कारण शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला यासाठी सांगत आहे की तुम्हाला हुरूरता आणि उत्सुकता लागली पाहिजे की आम्हाला तो शास्त्रीचा 16वा अध्याय वाचायचा आहे. म्हणून पवित्र आत्मा आपल्या इच्छेने त्याला जसं पसंत आहे तसं तो माझ्या मुखातून तुम्हाला कळवित आहे. प्रियांनो, जसं तिला खरं कारण या दलीलाला माहिती पडलं, लगेच ती बलिष्ठी लोकांकडे गेली आणि त्यांना सांगितलं, अहो काय नाही, त्या बलाढ्य व्यक्तीचं ज्याच्या अंगात एवढा पॉवर आहे, एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, झाडाचे झाडं उपटितो, पिल्लरच्या पिल्लर तो असे एखाद्या कागदासारखं तोडितो, त्याची शक्ती त्याच्या डोक्याच्या केसात आहे.
बलिष्ठी लोक म्हणा केसामध्ये, म्हणे हो, त्यांनी सांगितलं म्हणे माझी सगळी ताकद या केसामध्ये, माझे केस जर काढले तर माझी सगळी ताकद निघून जाईन. बलिष्ठी लोक पण आश्चर्यात पडले. क्षणभर त्यांना खरं वाटलं नसन की 3 वेळेस यांनी या दलीला स्त्रीला खोटं बोलला, चौथ्यांदा पण खोटंच बोलतोय की काय. मग ते बलिष्ठी लोक म्हणतात, चल बाबा, तुझ्या सांगण्याप्रमाणे एवढा शेवटचा आम्ही प्रयत्न करून बघतो की खरंच याची ताकद त्याच्या केसात आहे म्हणून. मग अशी काय ती दलीला स्त्री या शमशोनाला फुसलविती आणि असं काय तिला ती दलीला मवळती दाखवती शमशोनाला आणि त्याला झोपी लावती. आणि झोपेत तो असताना लगेच बलिष्ठी लोकातला एक व्यक्ती येतो, त्याचे केस कातरतो. जसा त्याचा एक केस कातरल्याबरोबर त्याच्या अंगातली शक्ती निघून जाते, सगळा पावर निघून जातो, त्याचे सगळे केस काढीत ते. आणि मग लगेच त्यांना इशारांबोध ही दलीला स्त्री द्यायची. काय इशारांबोध द्यायची? अरे शमशोना, बलिष्ठी लोक आले. तेव्हा हा उठायचा आणि बलिष्ठी लोक त्याला बघितले की पळून जायचं, नको रे बाबा, याच्या जवळ ताकद आहे. पण जेव्हा चौथ्या वेळेस दलीला म्हणते ना, अरे शमशोना, बलिष्ठी लोक आले तुला मारायला, तेव्हा हा उठतो ना, तर त्याच्या अंगामध्ये पूर्वीसारखी काहीच ताकद नसलेली तो अनुभवतो. आणि जेव्हा तो येतो एकदम असा ढिला ढाला त्यांच्या समोर येतो आणि बलिष्ठी लोक बघतात, अरे ह्यो तर आज लय कमजोररित्या उभा राहिलेला आहे, खरंच याची ताकद गेली का काय. आणि मग बलिष्ठी लोकांची हिंमत वाढती आणि त्याच्या जवळ येतात, त्याला धमकावतात, मारतात, याला काहीच करता येत नाही. मग त्यांना कळतं, अरे खरंच याच्या अंगातली ताकद शक्ती निघून गेली. आणि मग काय करतात बलिष्ठी लोक माहिती आहे का प्रियांनो? जरी आपण बायबलमधून ते वाचत नाही लाईटाच्या कारणाअभावी, पण पवित्र आत्मा सांगतंय, बलिष्ठी लोक पहिल्यांदा त्याचे दोन्ही फोडून टाकतात. त्याचे डोळे ना दोन्ही डोळे निकामी करून टाकतात, त्याला आंधळं करून टाकतात, चाच पडायला लाविते त्याला. आणि मग त्याची अशी चेष्टा करतात, कुचेष्टा करतात, त्याला मारहाण करतात. एका घरामध्ये 3000पेक्षा अधिक लोक या शमशोनाची गंमत जे बलिष्ठी लोक त्याच्याबरोबर करत होते ते पाहण्यासाठी जमतात. आणि इतके हाल शमशोनाचे करतात प्रियांनो, फार मारतात शमशोनाला, घायल करतात त्याला. पण शमशोन पण हारणारा व्यक्ती नव्हता. जरी तो भोळा होता ना, पण हारण्याची वृत्ती त्याच्यात नव्हती. भोळ्या व्यक्तीचं सर्वात मोठं सामर्थ्य काय माहिती का? तो जीवनामध्ये कधी हार मानित नाही. हार मानणं त्याच्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलं नाही. आणि तो त्याही अवस्थेमध्ये जेव्हा त्याची कुचेष्टा चाललेली असती, घरामध्ये 2 पिल्लर असतात, एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला, त्या पिल्लरच्या मध्ये त्याला ठेवितेत आणि बलिष्ठी लोक मारितेत, काय 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 त्याला बोलतात, काय काय ते चेष्टा करतात. अरे तुझं सामर्थ्य, तुझा पावर दाखव ना आम्हाला, बघ तुला मारतो तर आम्ही, तुला काय काय बोलतो, पहिलं तर आम्ही दिसलो तर तो आमच्यावर धावून यायचा, आता आम्ही तुझे किती हाल लावले तरी तू आम्हाला काय करत नाही. तेव्हा तो आपल्या सेनाधीश परमेश्वराला हाक मारतो. शास्त्रेच्या 28व्या वचनामध्ये लिहिलंय, आता लाईट अभावी आपण ते वचन पाहणार नाही. तिथं शमशोन परमेश्वराकडे प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो माहिती का प्रियांनो? प्रभू परमेश्वरा, मी मरणार आहे, मला मान्य आहे, मी माझा अंत ठरलेला आहे, माझ्या अंताला कुणी आता रोखू शकत नाही. पण माझी तुला प्रार्थना, ह्या एवढ्या जणांनी माझी चेष्टा कुचेष्टा केली ना, यांचा पण अंत माझ्याबरोबर झाला पाहिजे. मला एकदाच ते सामर्थ्य, ते बळ दे जे माझ्यामध्ये पूर्वी होतं केस भादरण्या अगोदर,
ते बळ मला पुन्हा दे. आणि देवबाप त्या अवस्थेमध्ये शमशोनाचे शब्द ऐकतो आणि त्याच्या अंगात ताकद देतो. इतके जाड जाड ते पिल्लर असतात. जसा पिल्लराला हात लावतो ना आपण, जसा एखादा दगड उचलतो ना, असा तो पिल्लर उखडितो. डावीकडचा पण उजवीकडचा पण. जसे ते पिल्लर उखडल्याबरोबर ते सगळं घर खाली पडतं. त्याच्या खाली शमशोन पण दबतो आणि जेवढे आलेले असतात तेवढे पण ते त्या घरामध्ये मरतात. प्रियांनो, 30व्या वचनात लिहिलंय की शमशोनाने जिवंत असताना, आपल्याजवळ पावर बळ असताना एवढे लोक मारले नाही पलिष्टी, एवढे लोक त्याने त्याचे डोळे फोडल्यानंतर मारलं, असं 30व्या वचनात लिहिलंय. प्रियांनो, या गोष्टीतून किंवा या वचनातून आमच्यासाठी काय बोध आणि इशारा आहे? आम्ही काय बोध आणि इशारा घेणार या वचनातून? पहिला बोध आणि इशारा आम्हाला हा आहे प्रियांनो या वचनातून, की आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये नेहमी प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कराव्या, या गोष्टीचं ते दर्शक आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच आमचं जीवन प्रभूमध्ये एकदम व्यवस्थित असं जाईल, याचं ते प्रमाण आहे. पहिली गोष्ट, आम्हाला जर शमशोनासारखं भोळं जर आमच्या जीवनामध्ये एवढं राहायचं नसेल, तर पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय करणं गरजेचं आहे माहिती आहे? मत्तेकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 16व्या वचनात सांगितलंय, तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे साळसूद असा. आमच्या जीवनामध्ये आम्ही या प्रकारे ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न केला ना, तर निश्चितच आमचं ख्रिस्तामधलं भावी जीवन आशीर्वादाचं झाल्याशिवाय राहणार नाही. पण या वचनाला जसं देवबाप्पाने सांगितलंय ना, तसाच उपयोग त्या वचनाचा केला पाहिजे. पण मी अनुभवलंय माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो, मी अनुभवाचा सेवक आहे, म्हणून माझ्या मुखात देवाच्या आत्म्याने नेहमी अनुभव हा शब्द ठेवलाय. कारण जो अनुभवातून जातो ना, पवित्र आत्म्याला कळतं कोण अनुभवातून गेले आणि कोण गेलेलं नाही. मी असं अनुभवलंय प्रियांनो, की या मत्ते 10वा अध्याय 16व्या वचनाचा काही जणांनी दुरुपयोग पण करण्याचा प्रयत्न केला. प्रियांनो, जीवनामध्ये देवबाप सगळ्या गोष्टी होऊ देईल. देवबाप आपल्या वचनाचा कधी दुरुपयोग होऊ देणार नाही. आणि जर दुरुपयोग व्हायला लागला तर देवबाप त्याचा उपाय करण्याची पण देवबाप्पाजवळ योजना आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, कोणाला जरी कोणाचं काही समजलं नाही, कोणाला जरी कोणाचं काही कळलं नाही, पण देवबाप्पाला प्रत्येक गोष्ट कळते की कोण माझ्या वचनाचा दुरुपयोग करतंय आणि कोण माझ्या वचनाचा सदुपयोग करतंय. आता दुरुपयोग करण्याचं त्या वचनाचं थांबलेलं आहे काही अंशी, पण अजूनही काही आहेत की या वचनाचा थोडा बहुत ते दुरुपयोग करताना मला दिसलेले आहेत. प्रियांनो, आम्हाला कोणाचाही न्याय करायला देवबाप्पांनी सांगितलेलं नाही. आम्हाला न्याय करण्याचा अधिकार देवाने दिलेलाच नाही. आम्हाला फक्त अनुभव घेण्याचा अनुभव आमच्याजवळ असावा याची मान्यता देवाने आम्हाला दिलेली आहे. आणि ज्या सेवकाला, ज्या विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा चालवितो ना, तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये चालतो. तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाच्या बाहेर कधी चालण्याची प्रक्रिया
दाखवित नाही प्रियांनो. आणि प्रियांनो, आज बघा प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाची जी आज अफवा चाललेली आहे, गलत अफवा, जी देव बाप्पाने आणली नाही, देवाच्या मनात काय ध्यानातही आली नसन अशी अफवा, ती अफवा देवबाप आज ऐकत आहे, बर्दाश्त करत आहे. पण या गलत अफवेचा न्याय अतिशय भयंकररित्या देवबाप आपल्या समयात जे जे प्रियजन या वचनाच्या विरोधात काही पण शंका धरून चाललेत, काही गलत हेतू त्यांच्या मनात या वचनाविषयी आहे, एकालाही न्यायाच्या समयामध्ये देवबाप सोडणार नाही. इथं त्यांना फार सहज चाललेलं असेल, अरे खुलेआम त्या वचनाच्या विरोधात काही बोलतोय, काही शिकवतोय, काही घरोघरी जाऊन सांगतोय, माझं काही होत नाही, मला काय अपाय होत नाही, म्हणजेच मी सांगतोय ते बरोबर आहे असं त्याचा भ्रम आहे. जो कोणी या वचनाच्या विरोधामध्ये आज गलत शिक्षण देत आहे, पण असा समय वेगाने येत आहे प्रियांनो, की त्या समयामध्ये देवबाप विचारणा केल्याशिवाय राहणार नाही. मग सांगा, आज प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये एकच व्यक्ती आहे का? म्हणता येईल का तुम्हाला? नाही ब्रदर, एकच व्यक्ती विरोध करतोय, बाकी कोणी विरोध नाही करत आहे का? असं जागोजागी प्रियांनो आज विश्वासणारे सेवक प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाच्या विरोधात काही बोलत आहेत. प्रियांनो, मला तर रस्त्यात अडवून काही जणांनी या वचनाला सांगू नका, कशाला तुम्ही स्वतः ओनली जीजस झाले, दुसऱ्याला ओनली जीजस बनवायला कशाला चालले, अशा तऱ्हेची माझी अडवणूक केली. आणि काही विश्वासणारे रस्त्यामध्ये साक्षीदार आहेत, ते आजही साक्षीदार आहेत. आणि ते म्हणतात खरोखर हे बंधू, हे देवाचे सेवक विश्वासाने या वचनाची सेवा करतात. प्रियांनो, मला या वचनापासून माघार घेण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला, पण ज्याला देवबाप्पाने हे वचन सांगायची परवानगी दिलेली आहे ना, त्याला कोणीही रोखू शकत नाही. अडचणी आल्या, समस्या आल्या, संकट आले, त्रास आला, छळ आला, निंदा आली, पण या वचनाची सेवा करणं देवबाप्पाने माझ्याकडून बंद केलेली नाही. बघा, आज लाईट नाही आपल्या घरामध्ये, आहे ना साक्षीदार? मान्य करता ना की तुमच्या घरात लाईट नाही म्हणून? न तर काही जणांना वाटणार आहे आज ब्रदरांची इच्छा झाली की बिना लाईटचा संदेश द्यायचा, म्हणून अंधारात ब्रदर आज या परिवाराला संदेश देतात. असं नाही. लाईट जरी नसली ना तरी देवाचा आत्मा आपल्या सेवकाच्या मुखातून आपलं वचन सांगायला समर्थ आहे, याचा हा पाठपुरावा देवबाप तुम्हाला देत आहे. आलं का तुम्हाला? इन्कार करण्याची शक्ती आली का? ब्रदर आज लाईट नाही आहे, तुम्ही आलात प्रार्थनेला पण लाईटच नाही, आज कसं काय प्रार्थना होईल, आज वचन कसं काय वाचता येईल, काय कसं काय करता तुम्ही? देवाच्या दासाला ना देवबाप थोडं फार देतो. आणि देवाला पूर्वकल्पना असेल की आज माझा सेवक ज्या ठिकाणी चाललाय त्या ठिकाणी लाईट नसणार आहे, म्हणून रस्त्यातच पावसाने मला थोडंसं अडवलं, तो तेव्हाच मी ओळखलं, म्हणलं अरे आज सेवेला चालताना एवढा पावसाने मला का अडवलं त्याचं कारण मला कळतं की आज लाईट नाही या ठिकाणी. प्रियांनो, देवबाप मला इशारा दिल्याशिवाय राहत नाही. पण मी असा सेवक आहे, एकदा घराच्या बाहेर निघलो ना, मी माझ्या एरियातून गाडी बाहेर निघली ना, मी कधी सेवेमध्ये माघार घेणारा सेवक नाही. तिथं जातोच मी, देवाला म्हणतो प्रभू काहीतरी तिथं कर, तुला जे करायचं असेल ते कर, मी करायला तयार आहे. तू मला घराच्या बाहेर काढ ना, मला रिकामं घरात जाऊ देऊ नको. म्हणून वचनात सांगितलं, जो रडत रडत पेंड्या घेऊन जातो ना, तोच हारशाने कापणी करणारा आहे.
आणि दुसऱ्या भाषेतही लिहिले वचनामध्ये, जो सेवेला जाऊन, आता ते शब्दशः वचन मला आठवत नाही, पण स्तोत्र 126 मध्ये लिहिलेला आहे तो शब्द, जो सेवेमध्ये माग पाहतो तो देव बाप्पाला पसंत नाही, अशा तऱ्हेचं 126 वचन स्तोत्रामध्ये तो शब्द दिलेला आहे. प्रियांनो, मी कधी देवाच्या सेवेला निघालो आणि माझ्या एरियाच्या बाहेर माझी गाडी निघली ना, जराशी 1 इंच जरी बाहेर निघली ना माझ्या एरियाच्या बाहेर गाडी, मी कधीच माघार घेत नाही. पण देवाला एक गोष्ट बोलतो मी, एक गोष्ट बोलल्याशिवाय घरही सोडत नाही मी. जेव्हा ढगं पाहिले ना मी माझ्या घराच्या वर, म्हणलं देव बाप्पा आज खूप काळे भोर ढगं आहेत, मी सेवेला जायला तयार आहे. तुझा आत्मा मला म्हणला ना जा सेवेला, मी सेवेला जायला तयार आहे, पण माझी एक शर्त आहे, तुला एक विनंती आहे, मला फक्त भिजू देऊ नको. मी जर भिजलो नाही ना, मी जरूर सेवा करेन. आणि जिथं कुठं मी भिजलेलो मला दिसन ना स्वतःला, मग कोणत्याही त्या घराजवळ जरी माझी गाडी असली आणि मी भिजलेल्या अवस्थेत दिसलो ना, तिथून मी घरी जाईन. तुम्हाला म्हणू नको घराजवळ गाडी आली तू का गेला नाही, मला तू भिजवलं का? मला भिजवायचं नव्हतं. मी तुला विनंती केली होती, पाऊस पाठवणारा जर तू आहे तर पावसाला थांबवणारं पण तूच आहे. तू पावसाला का नाही थांबवलं? तुझा दास सेवेला गेला हे तुला माहीत होतं ना, कुणाला माहिती नव्हतं. तुला तर माहीत होतं ना की तुझ्या आत्म्याने मला सांगितलं जा, मी गेलो. मला भिजवू नको. आणि माझा देव माझा ऐकतो. बघा, जरासाही मी भिजलेलो नाही, पण माझा बराच वेळ रस्त्याने गेला, म्हणून आज थोडा उशिरा मला इथं यावं लागलं. आल्यावर मला दिसलं या ठिकाणी लाईट नाही. पाहिलं रोडने, म्हणलं देवबाप्पा काय करू, लाईट नाही. देवबाप म्हणलं जा, तिथं गेल्यावर मी सांगन तुला काय करायचं. आणि काय करतोय देवबाप ते तुम्हाला कळतंय. दुसरं कारण बघू आता. इर्म्याचं पुस्तक 8वा अध्याय 7व्या वचनात लिहिलंय, माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखीत नाही. प्रियांनो, जर आम्हाला भोळं राहायचं नसेल तर आम्ही परमेश्वराचा निर्णय ओळखून त्याप्रमाणे भावी जीवनामध्ये चाललं पाहिजे. आमच्या बुद्धीवर भरवसा ठेवून आम्ही कधी प्रभूमध्ये चालू नये. आमची बुद्धी आम्हाला कुठं ना कुठं धोका देऊ शकते, आणि जिथं आम्हाला आमची बुद्धी धोका देईल ना, तिथंच सैतान आमच्यावर अटॅक केल्याशिवाय राहत नाही. सैतान तर याचीच प्रतीक्षा करतोय. गरजणाऱ्या सिंहासारख्या डरकाळ्या तो फोडतोय. कशासाठी? कोणाला गिळावं म्हणून तो डरकाळ्या फोडितोय. म्हणून प्रियांनो, आम्ही नेहमी आमच्या परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये राहून चालणं गरजेचं आहे. आमच्या बुद्धीने, आमच्या शक्तीने काही एक होणं शक्य नाही, आणि आम्ही काही करू शकतही नाही. म्हणून ना तो बल से ना तो शक्ती से, प्रभू की आत्मा से सब कुछ हो सकता है, असं गीत आहे ना. प्रियांनो, प्रभूचा आत्मा सर्व काही करू शकतो. जे आम्हाला करणं शक्य नाही ते देवाच्या आत्म्याला करणं शक्य आहे. जर आम्हाला भोळं नसलं राहायचं तर पहिलं आम्हाला सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं साळसूद राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही नेहमी परमेश्वराचं ऐकणारे असलं पाहिजे. मग ते काही असो, परमेश्वर म्हणतो ना हे कर, आम्ही ते केलं पाहिजे. त्याचा परिणाम काही होऊ, ती जबाबदारी परमेश्वराची. तू म्हणला म्हणून मी करतो. प्रभू म्हणला जा, तिथं आलो. लाईट नाही, म्हणलं प्रभू काय करू? प्रभू म्हणलं जा तिथं, मी काय करायचं तुला सांगत. काय करतोय प्रभू? तुम्ही ऐकत आहात. प्रियांनो, आम्ही प्रभूच्या नियंत्रणामध्ये चाललो ना, प्रभू कधी आम्हाला गलत वाटेने जाऊ देणार नाही. आणि प्रभू तेच सेवकाकडून करून घेतो जे प्रभूला मान्य असतं.
आणि जे ऐकणाऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण असतं. म्हणून शेवटी एक वचन बघू आणि मग मी थांबतो या ठिकाणी. त्यासाठी योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 21व्या वचनामध्ये लिहिलंय, ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तो व्यक्ती देव बाप्पाला फार आवडतो. आता तुम्हाला देव बाप्पाच्या आज्ञा पाळणारं बनायचंय का देवाच्या आज्ञा न पाळणारं बनायचंय, हा वैयक्तिक अधिकार तुमच्या स्वतःचा आहे. प्रभू याला जबरदस्ती करणार नाही, घ्यायला जबरदस्ती करणार नाही आणि नाही म्हणायला जबरदस्ती करणार नाही. एवढाच एक अधिकार मनुष्याला देव बाप्पाने आजपर्यंत दिलेला आहे. या अधिकाराच्या पुढं मनुष्याला कोणताच अधिकार नाही बरं का. निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मनुष्याच्या हातात देवाने ठेवला. एदेन बागेत आदामाला पण हाच निर्णय घेण्याचा अधिकार होता, पण आदामाने या निर्णयाचा दुरुपयोग केला. आणि जेव्हा दुरुपयोग केला तेव्हा देवाने पाहिलंय, अरे यो गलत निर्णय घेणारा आहे, म्हणून त्याच्याकडून सगळे अधिकार मग काढून घेतले. प्रियांनो, आम्ही देवाचं जर ऐकलं ना, देव आमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आज कोणता ख्रिस्ती व्यक्ती आहे असा तो म्हणतो का माझ्या जीवनामध्ये मला काही आशा नाही, माझी काही विनंती प्रभूकडे नाही, मी सर्वदा आनंदामध्ये ख्रिस्ती जीवन जगतोय, दुःख काय आत्तापर्यंत मी माझ्या जीवनात पाहिलंच नाही म्हणता येते का कोणत्या विश्वासणाऱ्याला? दुःखातून सुखातून, दुःखातून सुखातून प्रत्येक विश्वासणारा सेवक आजपर्यंत प्रभूच्या नावाने चाललेला आहे. का? कारण प्रभूची इच्छा जो पूर्ण करतो त्याला देवबाप सुख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून वचन साक्षीदार ठेवलंय प्रभूने की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा कारण मी जगाला जिंकले आहे. योहान 16वा अध्याय 33व्या वचनामध्ये हे शब्द दिलेत. हे धीर धरणं सेवकाला पण सांगितलंय, विश्वासणाऱ्याला सांगितलंय. क्लेश त्यांच्या जीवनात येतील, क्लेश यांच्या जीवनात येतील. आम्ही फक्त नम्रतेने जर चाललो तर आमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वाक्य बोलतो आणि या ठिकाणी थांबतो मी. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, आणि खरोखर प्रभूला जर साक्षी धरून तुम्हाला ही गोष्ट करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये जर असेल ना, फक्त देव बाप्पाच्या सांगण्याप्रमाणे चालण्याची इच्छा ठेवा. कोणती परिस्थिती येऊ द्या, कशी परिस्थिती येऊ द्या, देव बाप्पाचा निर्णय जो तुमच्यासाठी आहे, देवबाप तुमच्यासाठी जे करण्याची तुम्हाला आज्ञा देतोय ते निमूटपणे करण्याची तयारी देव बाप्पाला दाखवा. बघा, भावी जीवनामध्ये कोणती तुमची समस्या असो, कोणताही तुमचा प्रॉब्लेम असो, तुम्हाला न सांगता देवबाप तुमच्यापासून दूर करतो का नाही याचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे. म्हणून अनुभव घेऊन पहा, परमेश्वर किती चांगला आहे असं वचन दिलंय. स्तोत्र 34:8 हा शब्द दिलेला आहे. म्हणून प्रियांनो, प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणारे बनावे. म्हणून या दासाला प्रभूने आज या ठिकाणी आणलेला आहे. आणि आज जो काही निरोप तुम्ही ऐकलाय तो निरोप तुमच्यासाठी भावी आशीर्वादाचा अधिक प्रभावीरित्या व्हावा असं जर वाटत असेल तुम्हाला, तर शास्त्रीचा 16वा अध्याय झोपण्यापूर्वी जरूर वाचा आणि नंतर तुम्ही झोपा. बघा किती आशीर्वाद तुम्हाला मिळतात. प्रियांनो, तुम्ही ती कृती करून दाखवा, मग देवबाप तुम्हाला आशीर्वादाची काय मनामध्ये इच्छा आहे ते तुम्हाला प्रगट करील. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा.